नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकतो. या अकाउंट या विषयाचे आतापर्यंत आपण 5 टॉपिक अभ्यासले. हे टॉपिक अभ्यासत असताना या टॉपिकची थिअरी, सॉल्व, अनसॉल्व प्रॉब्लेम सगळे अभ्यासलेले. या 5ही टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आता सध्या अभ्यासतोय आपण टॉपिक नंबर 6, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. याच्यामध्ये आपण सॉल्व प्रॉब्लेम सगळे अभ्यासले, थिअरी सगळी अभ्यासलेली आहे. याचे देखील व्हिडिओ जर बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची देखील प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. तर आज आपण या टॉपिकचा अनसॉल्व एक्झाम्पल नंबर 3 म्हणजेच प्रॅक्टिकल एक्झाम्पल नंबर 3 अभ्यासणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल व्यवस्थितरित्या समजेल. काही विद्यार्थी जर पहिल्यांदाच या व्हिडिओमध्ये आलेले असतील तर त्यांनी पहिल्यांदा व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या टॉपिकची व्हिडिओ वेळेच्या वेळेत भेटत राहतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया. चला तर मग फर्स्ट एक्झाम्पल रीड करू, काय सांगितले ते समजून घेऊ आणि त्याच्यानंतर सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. बघा, शैलेश अँड शशांक दोघ जण पार्टनर आहेत. पहिल्या पार्टनरचं नाव आहे शैलेश, दुसरा पार्टनर आहे शशांक. आणि आर पार्टनर शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3:2. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 वॉज ॲज फॉलोज दिलेले त्यांनी. बघा, त्या ठिकाणी काय दिलेले, कॅपिटल अकाउंट दिले. आपण कॅपिटल अकाउंट तयार करणार आणि कॅपिटलच्या क्रेडिटला त्यांचा बॅलन्स ट्रान्सफर करणार. करंट अकाउंट दिलेले, करंट अकाउंट तयार करणार आणि करंट अकाउंटच्या क्रेडिटला त्यांचा बॅलन्स ट्रान्सफर करणार. क्रेडिटर्स बिल्स पेएबल आपण काय करणार आहोत, आपण क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल रिअलायझेशनच्या क्रेडिटला. हे बिल्डिंग प्लॅन, डेटर स्टॉक या चारही असेट आपण रिअलायझेशनच्या डेबिटला ट्रान्सफर करणार आणि बँकचा बॅलन्स बँक अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करणार आहोत. ऍडजस्टमेंट मध्ये बघा काय सांगितले, फर्स्ट त्यांनी फर्म वॉज डिझॉल्व ऑन द अबो डेट, म्हणजे फर्म वरील तारखेलाच बॅलन्स शीटच्याच तारखेला डिझॉल्व झाली आणि असेट रिअलाइज म्हटले त्यांनी. त्याच्यामध्ये प्लांट 8,000ला विकले, बिल्डिंग 6,000ला विकले, स्टॉक 4,000ला विकले आणि डेटर्स 12,000ला विकले. हे सगळे असेट रिअलाइज केले. याची जनरल एंट्री बँक ऑब्लिक कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट अशी होणार आहे. असेट गेले की रिअलायझेशनला क्रेडिट. नंबर सेकंड ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलं की शैलेश ॲग्री टू पे द बिल पेएबल, म्हणजे तो शैलेश लॅबिलिटी पेड करणार आहे. बघा, आता लॅबिलिटी पेड केली, रिअलायझेशन अकाउंटला डेबिट बसणार. रिअलायझेशन अकाउंट डेबिट ज्या पार्टनरने पेड केली त्याला देणार क्रेडिट, म्हणजे शैलेश कॅपिटल अकाउंट. इन शॉर्टली तुम्ही शैलेश कॅपिटल अकाउंट अशी जनरल एंट्री होणार. क्रेडिटर्स पेड बाय फर्म म्हटले त्यांनी, वेअर पेड इन फुल म्हणजे फर्मने पेड केलं, याची सुद्धा एंट्री रिअलायझेशनच्या डेबिटला आणि बँकेतनं पैसे जातील बँकच्या क्रेडिटला, बँक अकाउंटच्या क्रेडिटला. आणि लास्ट रिअलायझेशन एक्सपेन्सेस सेम रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट अशी एंट्री होणार आहे. अशा पद्धतीने हा अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. फर्स्ट आपण ट्रान्सफर करून घेऊया त्यांचा कॅपिटल बॅलन्स. बघा, शैलेश आणि शशांक आपण कॅपिटल अकाउंट तयार केलेले. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि अमाऊंट लिहिणार आहोत शैलेशची 10,000, शशांकची 6,000. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 10,000 आणि 6,000 अशा पद्धतीने. देन आफ्टर नेक्स्ट बघा, कॅपिटल करंट अकाउंटचा बॅलन्स दिला 3,000 आणि 2,000. करंट अकाउंट सुद्धा तयार केले, त्याच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन किती लिहिणार, शैलेशचा 3,000 आणि शशांकचा 2,000. संपला विषय. नेक्स्ट हे बघा, क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल रिअलायझेशनच्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सन्ड्री लॅबिलिटीज, त्याच्यामध्ये आपण लिहिणार आहोत क्रेडिटर्स बाय सन्ड्री लॅबिलिटीज, क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. आणि त्याची अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहून घेऊ, क्रेडिटर्स 17,400 आणि बिल्स पेएबल 2,600. आणि याची जी टोटल असणार आहे ती आपण आउटरला लिहिणार 20,000 रुपये. देन नेक्स्ट पुढे जाऊया आपण. बघा, इकडं असेटला बघा, बिल्डिंग प्लॅन, डेटर स्टॉक रिअलायझेशनच्या डेबिटला लिहायचं टू सन्ड्री असेट आणि त्याच्यामध्ये फर्स्ट आपण लिहिणार बिल्डिंग आणि बिल्डिंगच्या अमाऊंट लिहिणार ₹7,000 7,000. त्याच्यानंतर बघा, प्लांट आहे 9,000, ती लिहूया प्लांट 9,000 रुपये. त्याच्यानंतर डेटर्स दिले 14,000, डेटर्सची अमाऊंट लिहूया 14,000 रुपये. आणि नेक्स्ट स्टॉक दिले 5,000, स्टॉकची व्हॅल्यू लिहू 5,000 रुपये. अशी या सगळ्याची टोटल आपण आउटरला लिहिणार आहोत 35,000 35,000. देन नेक्स्ट बघा, बँकचा बॅलन्स आपण बँक अकाउंट तयार केले, बँक अकाउंटच्या डेबिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि अमाऊंट लिहिणार ₹6,000. बॅलन्सेस ट्रान्सफर केलेले. फर्स्ट ऍडजस्टमेंट काय सांगते बघा, की असेट रिअलाइज म्हटले प्लांट, बिल्डिंग, स्टॉक आणि डेटर्स रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट, त्याला अंडरलाईन करूया. आणि त्याच्यामध्ये फर्स्ट कोणती असेट आहे, बिल्डिंग आहे, सॉरी प्लांट आहे, तर आपण पहिल्यांदा प्लांट लिहूया. प्लांट त्यांनी 8,000 रुपयाला विकली, 8,000 येणारला लिहिणार. त्याच्यानंतर बघा त्यांनी काय विकले, बिल्डिंग विकले 6,000 रुपयाला, लिहूया बिल्डिंग 6,000 रुपये.
त्याच्यानंतर त्यांनी काय विकले बघा, स्टॉक विकले 4,000 रुपयाला, लिहूया स्टॉक 4,000. आणि लास्ट विकलेले डेटर्स 12,000, ते सुद्धा लिहूया आपण डेटर्स 12,000. आणि या सगळ्याची टोटल आपण आउटरला घेणार आहोत ₹30,000, 30,000 रुपये. आणि या सगळ्याच बघा इथे क्रेडिटला आलेल्या याचा दुसरा इफेक्ट आपल्या बँक अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन. आणि अमाऊंट लिहिणार ₹30,000, 30,000 झालेले. आपली फर्स्ट ऍडजस्टमेंट कंप्लीट. सेकंड ऍडजस्टमेंट मध्ये शैलेश ऍग्री टू पे बिल्स पेएबल, रिअलायझेशनच्या डेबिटला टू शैलेश कॅपिटल, त्याला अंडरलाईन करायची. आणि त्याच्यामध्ये आपण लिहिणार आहोत बिल्स पेएबल. आणि त्याची जी अमाऊंट आहे ती आहे ₹2,600 आउटरला. बिल्स पेएबलची अमाऊंट 2,600 पूर्ण केले. हे इकडं डेबिटला शैलेश कॅपिटलच्या क्रेडिट. शैलेश कॅपिटल म्हणण्याऐवजी आपल्या इथे काय लिहावं लागेल, करंट अकाउंट लिहावं लागेल बरं का. इथं जे आपण जे कॅपिटल म्हटले ना याला मी करंट अकाउंट लिहितो, कारण की टू करंट अकाउंट शैलेश करंट 2,600. आणि शैलेश करंटच्या क्रेडिटला लिहिणार बाय रिअलायझेशन अकाउंट, अमाऊंट लिहिणार 2,600 इथं डॅश. नेक्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये बघा काय सांगितले, क्रेडिटर्स वेअर पेड इन फुल. आता क्रेडिटर्स पेड केले, बँकेतनं पैसे जातील टू बँक अकाउंट कंसात क्रेडिटर्स किती होते 17,400 रुपये. आणि बँकेच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अमाऊंट लिहिणार 17,400 रुपये. आणि लास्ट ऍडजस्टमेंट बघा, डिझोल्युशन एक्सपेन्सेस रिअलायझेशनच्या डेबिटला टू बँक ऑब्लिक कॅश, किंवा नुसतं बँकला कारण की बँक अकाउंटच लिहिले कंसात एक्सपेन्सेस. आणि त्याचा जो बॅलन्स असणार आहे एक्सपेन्सेसचा तो 1,400 रुपये, 1,400 एक्सपेन्सेस पेड केले. बँकेच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अमाऊंट लिहिणार 1,400 रुपये. आणि आता क्लोज करायला सुरुवात करूया. फर्स्ट रिअलायझेशन अकाउंट क्लोज करू. रिअलायझेशनच्या डेबिटची टोटल जे असते 56,400 रुपये, तेच क्रेडिटला लिहिणार आपण 56,400. आणि त्याच्यामध्ये या सगळ्या अमाऊंट जर वजा केल्या तर आपली बॅलन्सिंग फिगर म्हणजे जे अमाऊंट येणार आहे आपल्याला ती 6,400. हा लॉस आहे तो दोघांमध्ये वाटायचा 1, 2 आणि तिसरं ओळीला लिहायचं बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याच्यामध्ये आपण शैलेश आणि शशांक लिहिणार आहोत. आणि त्यांना आपण ते बघा, एकाला येणार आहे 3,840 आणि एकाला येणार आहे 2,560. हे इकडे बघा कुठं आहे, क्रेडिटला आहे पार्टनर्स कॅपिटल करंट अकाउंटच्या. आता इथं सुद्धा आपल्याकडून चुकून आपल्या सवयीचा परिणाम झाला. इथं काय म्हणलं आपण, कॅपिटल म्हणले ना, इथं करंट बनावं लागेल आपल्याला, करंट अकाउंट पार्टनर्स करंट अकाउंट. आणि पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला लिहावं लागेल आपल्याला टू रिअलायझेशन अकाउंट. आणि त्या ठिकाणी आपण त्यांचा बॅलन्स लिहून घेणार आहोत. लॉस 3,840 रुपये आणि 2,560 रुपये. आता लक्षात घ्या, आता हे कॅपिटल म्हणजे करंट अकाउंट जर क्लोज केलं तर बघा इथं 3 आणि 2 3 आणि 2 किती झाले 5,600 रुपये. याची क्रेडिट टोटल जे असते 5,600, तीच लिहिली डेबिटला 5,600. आणि त्यातनं 3,840 जर वजा केले तर 1,760 रुपये शिल्लक राहते. आणि इकडे बघा 2,560 आणि इकडे 2 म्हणजे इकडची डेबिटची टोटल मोठी आहे 2,560, तीच क्रेडिटला लिहिली 2,560. आणि त्यातनं 2,000 जर वजा झाले तर आपल्याला किती राहणार आहे 560 रुपये राहणार आहे. याला काय म्हणणार आपण, बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि इकडे टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बघा आता हा डेबिटचा, इकडे क्रेडिटला लिहिणार आपण बाय करंट अकाउंट. कोणाचं करंट अकाउंट आहे बघा ते शैलेश करंट अकाउंट, बाय शैलेश करंट अकाउंट. आणि शैलेशच्या कॉलम मध्ये लिहिणार 1,760. आणि इकडचं डेबिटचं क्रेडिटचं इकडे डेबिटला लिहिणार टू शशांक करंट अकाउंट. आणि त्याची व्हॅल्यू लिहिणार आपण 560 रुपये. आणि आता काय करायचे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं. पार्टनर्स कॅपिटल बघा इकडं डेबिटच्या क्रेडिटच्या टोटल सगळ्यांच्या मोठ्या आहेत 10 आणि 1 11,760 आणि 6,000. हे जिकडे लिहिणार 11,760 आणि 6,000. आता 6,000तनं 560 रुपये जर वजा झाले तर 5,440 रुपये. आणि 11,760 वजा होण्यासाठी काहीच नाही, बॅलन्सिंग फिगर 11,760 रुपये राहील. आणि याला लिहायचं आपण टू बँक ऑब्लिक कॅश अकाउंट. आणि हा जो बॅलन्स आहे इकडचा डेबिटचा तो आपल्या बँक अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचा बाय शैलेश कॅपिटल अकाउंट 11,760 आणि बाय शशांक कॅपिटल अकाउंट 5,440 रुपये. आणि आता काय करायचं, हे कॅश अकाउंट काय करायचं क्लोज करायचं. इकडं 0,0,0 606 303 36,000 डेबिटची टोटल आहे. क्रेडिटची बघा 0,6 4 10 8 8 4 4 8 7
16 14 आणि 4 18 0 चला 1 बरोबर. इथं पण शून्यच येणार आहे आणि हे 36,000 रुपयांनी काय होणार आहे, क्लोज होणार आहे. म्हणजे आपले कॅश अकाउंट 36,000 रुपयांनी या प्रॉब्लेमचं कॅश अकाउंट क्लोज झालेलं आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असणार. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.